शाळांमध्ये मॅक्झिमम एक 800 ते 900 शाळा बंद करण्यात आल्या, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा. आता शासनाचं असं म्हणणं आहे की ह्या शाळेमध्ये भौतिक सुविधा नाही, विद्यार्थी नाही. पण असं म्हणणं आहे की शाळा त्या गेल्या 10 वर्षापासून चालू होत्या, त्या शाळेवरच्या कर्मचाऱ्यांना वेतन होतं, पगार होता आणि तिथे विद्यार्थी होते सरळ ऑन पेपर. आज शाळा बंद केल्या म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथं बोगसगिरी आहे शासनाच्या मान्यतेनुसार. पण बोगसगिरी असेल तर मग ती बोगसगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यावर कुठल्याही पद्धतीची आजपर्यंत कारवाई केली नाही. की आमचं असं या ठिकाणी म्हणणं आहे की सचिव तुकाराम मुंडे साहेब आणि आयुक्त बडे साहेब की जर ही बोगसगिरी असेल तर याच्या मुळाशी जाऊन तुम्ही तुमच्या आपल्या अधिकाऱ्यावर पहिल्यांदा कारवाई करा की ज्यांनी हे घोळ आतापर्यंत चालू ठेवला. त्या दुसरा मुद्दा असा आहे, शाळा बंद केल्या तर त्या शाळेवरचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी चालू शाळेमध्ये समावित करायचे. आणि शासनाने आज ह्या 4 ते 5 महिन्यामध्ये एकही विद्यार्थी समायोजन केलेलं नाही आणि त्यामुळे ते विद्यार्थी आज घडीला गेले 6 महिन्यापासून शिक्षणापासून वंचित राहिले. म्हणजे दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणायचं आहे हा जो मूळ उद्देश आहे दिव्यांग मंत्रालयाचा, तो या ठिकाणी या भ्रष्ट अधिकाऱ्यामुळं त्याची कुपाट लागलेली. आपण जर पाहिलं तर 7 एप्रिलला येणाऱ्या 7 एप्रिल 2026ला आमचं मंत्रालयावरती मोर्चा आहे या सगळ्या गोष्टींना की बाबा विद्यार्थी नाहीत तर तुम्ही त्या शाळा का चालवल्या आजपर्यंत, त्याच्यावर तुम्ही कारवाई केली नाही. 10 वर्षांनी तुम्ही ॲक्शन घेत असाल तर 10 वर्षाच्या आधी ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा पचवला आहे त्या अधिकाऱ्यावर तुम्ही एफ आय आर का दाखल केले नाहीत, असं थेट त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि आपल्या दिव्यांग मंत्री तुकाराम मुंडे साहेबांना आमच्या या ठिकाणी असा प्रश्न आहे.